आज आपण जरासुद्धा तेलाचा वापर न करता थालीपीठ बनवत आहे. हे थालीपीठ बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच आज आपण ही डिश बनवत आहे. आणि आपण कापडवर थापून आजची थालीपीठ बनवत आहे. इथे मी बटरचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे तूप, लोणी याचा पण वापर करू शकता. छान असं थालीपीठ सोबत दही, सॉस, लोणचं खाण्याकरिता खूप छान लागत असतं. पौष्टिक अशी डिश आज आपण बनवत आहे. इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ घेतले तर ज्वारीच्या पिठाने खुशखुशीत असं थालीपीठ बनत असतं. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन. बेसनने डिशला छान अशी चव येत असते. मिक्सरचं पॉट घेऊया. यामध्ये लसूण टाकलेलं, जिरं आणि हिरवी मिरची. हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. मी इथे जास्त तिखट नाही आहे. 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. छान स्वच्छ धुवून आणि कोथिंबीर घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकूया. हळद आणि आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर थोडंच इथे लाल तिखटचा वापर करूया. धनी पावडर टाकूया. धनी पावडर टाकल्याने थालीपीठला छान अशी चव येत असतं. आपण दरदरीत कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूणचा पेस्ट बनवून घेतलेला आहे. आपण कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूणचा पेस्ट आहे तो टाकूया. बारीक करताना मिक्सरमध्ये थोडंच पोहाखाच्या चम्मचने 1-2 चम्मच पाणी टाकलेलं आणि दरदरीत बारीक करून घेतलेलं आहे. आणि छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून तिखट, धनी पावडर, मीठ आणि मसाला जो पेस्ट आहे तो पूर्ण पिठाला लागायला पाहिजे. इथे आपण ओवा टाकूया. ओवा टाकल्याने या डिशला छान चव येत असतं. आणि मिक्सरच्या पॉटमध्येच आपण पेस्ट बनवून घेतलेला होता त्यामध्येच पाणी टाकलेलं आणि छान असं चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे. पौष्टिक अशी डिश बनवत आहे आणि खुशखुशीत बनत असतं कारण आपण ज्वारीचा पीठ वापरलेला आहे. हो, छान बनलेली होती ही डिश आणि खरंच लहान बाळांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार. इथे मी कॉटनचा कापड घेतलेला, धुवून टाकलेला आणि त्यावर पुन्हा आपण पाणी टाकूया. आणि आता आपण थालीपीठ बनवूया. छान असं छोटासा गोळा घेतलेला आणि छान असं आपण आता थालीपीठ बनवूया. थालीपीठ अक्षत छान बनलं होतं. थालीपीठ नाहीये, छान असे हातानेच थालीपीठ बनवून घेत आहे. याला आपण आकार पण देऊ शकतो. कोणतं पण साहित्य असेल त्याने आकार देऊया. मी इथे आकार नाही दिलेला. बघा सहज असं थालीपीठ हातानेच थापले तर छान असे गोल आकार आलेला आहे. ताव्यावर बटर टाकलेला आणि आता आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे ते यावर तावा गरम असला की टाकूया. आधी बटर टाकलेलं ताव्यावर आणि छान असं थालीपीठ टाकलेलं. पुन्हा मी थालीपीठ कसं थापायचं, पुन्हा मी थालीपीठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे. बघा छान असं सराट्याने थालीपीठ मी पलटून घेत आहे. छान असे थालीपीठ खालच्या बाजूने शिजलेली आहे. या पद्धतीने पुन्हा बटर लावूया आणि छान असं थालीपीठ ताव्यावर शिजवून घेऊया. दुसऱ्या थालीपीठला मी तीळचा वापर केलेला आहे आणि पूर्ण थालीपीठला मी तीळ लावलेली आहे. दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना खाण्याकरिता पण छान वाटतं. वेगवेगळ्या पद्धतीने दिले तर मुलांना कोणती पण डिश खाण्याकरिता आवडत असते. वरून मी अमूलचं बटर लावलेलं आहे. इथे तुम्ही तेल, तूप, लोणी कशाचा पण वापर करू शकता. मी बटरचा वापर केलेला आहे. ज्यांना चपाती भाजी खाण्याची इच्छा नसेल त्यांनी ही डिश नक्की बनवून बघा. नाश्त्यामध्ये रोज रोज काय बनवायचं तर ही डिश पटकन बनतं. ही डिश सहज आपण नाश्त्यामध्ये बनवू शकतो.
दुसरा पण थालीपीठ मी बनवून घेतलेला आहे. रोज रोज नाश्ता जेवणमध्ये काय बनवायचं समजत नाही, तर सहज आपण ही डिश छान अशी पौष्टिक डिश बनवू शकतो. ही डिश नाश्त्यामध्ये किंवा जेवणमध्ये पण बनवू शकतो. लहान मुलांना टिफिनवर देण्याकरिता छान अशी डिश मुलांना सहज आवडणार. या पद्धतीने मी छान असे धपाटे, दही, धपाट्यावर मी बटर टाकलेला आहे आणि सॉस, या पद्धतीने छान अशी डिश बनलेली आहे. सॉस आहे ग. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. सॉस आणि डिश छान अशी डिश बनलेली आहे. मोठ्यांना अगं, तसेच मला लहानांना पण खूप बनायचं आवडणार. बाय बाय.